नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अस्मिता थोडी रुसलेलीच असते, मात्र सर्वजण पार्टीची तयारी खूप जोरात करत असतात. इकडे प्रताप, पूर्णाजी, अर्जुन, सायली सर्व जमा झालेले असतात. सायली काय गेम होणार आहे हे देखील सांगणार असते. आता अर्जुन कल्पना शेजारी बसलेला असतो आणि तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण उशीर का झाला हा वेगळ्याच पद्धतीने सांगतो, कारण अर्जुन आणि सायली हे रुसलेले असतात. इथे प्रताप देखील बोलतो आणि रविराज नागराजला बोलतो, तुला पूर्णाजीला भेटू वाटत नाही का? त्यावेळेस तो काहीतरी वेगळं कारण सांगतो आणि त्यांच्यापासून लांब होतो. आता ह्या सुमारला थोडा डाऊट येतो आणि दोघांनाही पुढे पाठवतात आणि ही देखील पाठीमागे राहते. रविराज आणि प्रतिमा पार्टी फंक्शनसाठी जातात आणि ही ह्याचा पाठलाग करायचं ठरवते. आज ही बघणारच असते की हा नेमकं जातो तरी कुठे. तशी ती गाडीचा पाठलाग देखील करते. खूप निर्जन स्थळी जात असताना ती सारखी सायलीला कॉल करत असते, पण सायलीचा फोन सायलेंट असतो. इकडे पार्टीचे फंक्शन चालू झालेले असतात. त्यावेळेस अस्मिता चिठ्ठी काढते आणि प्रताप आणि कल्पना यांना डान्स करायला लावते. त्यानंतर पूर्णाजी आणि अर्जुन देखील डान्स करतात. खूप जण सर्वजण टाळ्या वाजून कौतुक करतात. सायलीला तिचा मोबाईल सापडत नसतो, पण जेव्हा मोबाईल सापडतो ती बघते की तब्बल 21 मिस कॉल हे सुमन काकूचे पडलेले असतात. ती घाईघाईने कॉल लावते. फोन ही देखील उचलते, पण एवढं काही स्पष्ट सांगत नाही. नागराज खाली उतरतो. तिचा पाठलाग करत करत ही सुमन पाठीमागे निघते. इकडे अस्मिता थोडीशी रुसलेली असते, पण सचिन थोडा पुढे येतो आणि तिला गिफ्ट देऊ करतो. पण एवढं नाटक करायची काहीच गरज नाही आहे. अस्मिता खूप चिडते, इथून निघून जा असं बोलते. तसं तो निघून देखील जातो. हिचा पाठलाग करत करत ती निर्जन स्थळी आलेली असते. इकडे पार्टी फंक्शन खूपच रंगलेलं असतं. सायली तिला सारखं कॉल लावत असते, पण तिचा फोनही आता लागत नसतो. आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकाला खुणवतात की बघ काय विनसला आहे ते. नागराज ज्यावेळेस तिथं येतो त्यावेळेस ही गुपचूप त्या ठिकाणी बघत असते. कसल्या तरी वस्तूचा आवाज होतो त्यावेळेस ती खूप गडबडते. आता सायली त्या ठिकाणी जाते की